हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर ही बघा, ही साडी जी तुम्हाला दाखवली ना 1 मिनिट साडी, तीच साडी आहे बघा. मी नेसली ना, आणि हे त्याच्यावरचंच ब्लाऊज आहे. वेगळं वाटतं पण त्याच्यावरचंच ब्लाऊज. तर मी साडी नेसून थोडी बाहेर गेली ती बुलबुल. आता आली आहे आणि आता संध्याकाळचे डबे बनवायचे आहे, स्वयंपाक करायचा आहे. चला तर आजच्या आपण या न्यू छोट्याशा मोठ्याशा ब्लॉगला सुरुवात करूया. आय होप तुम्हाला खूप खूप आवडेल. आणि प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तो सुरुवात करूया. तर चला आता आपण देवपूजा करून घेऊया. साधारण ते बहुतेक लेट येतील, त्यामुळे आता देवपूजा करून घेऊया. इथे किचनमध्ये माझा देवारा आहे, किचनच्या ओट्याच्या समोरच. तर मी याच पद्धतीने देवबाप्पा करते. आणि ते वाढून घेतले. तेल टाकेल नव्हतं पहिले, मी हे लावून घेतलं आणि मग तेल टाकते. आणि इथे एकच अगरबत्ती लावते, कारण सध्या मला खूप त्रास होते. डॉक्टरांनी धुरापासून जरा लांबच राहायला लावलं आहे. धूळ असे बरेचसे आंबट चिंबट असं बऱ्याचशा गोष्टींपासून लांब राहा म्हणे. पण खाणं काय बंद होत नाही, पण ठीक आहे. धूर तर जास्तच त्रास होतो, कारण धुराने खूप खोकला येतो. एकीकडे आता स्वयंपाक करायची तयारी करते. तर आज मी बनवते मुगाची डाळ. तर डबे 3 होते असं सांगितले, नंतर निघाले एकच डबा. आता एवढा सगळा राडा मी एका डब्यासाठी केला, कारण साधारण ते आईकडे गेले, ते माहीला गेला, ते तिथूनच खाऊन आले. आणि माही सई तिथूनच खाऊन आले. तर हा सगळा स्वयंपाक माझा खूप पडून राहिला. आणि मला सांगत पण नाही मी इथं खातोय, तू स्वयंपाक कमी कर. हा प्रकार बऱ्याच वेळा साधारण ते करतं, म्हणून चिडचिड होते फार. आणि आता बघा, भांडे पण लावायचे, सकाळचा कुकर पण पडलेला आहे. आणि साडीवर फर्स्ट टाईम मी काम करते. मला काम नाही सुचत, पण मग करते. म्हटलं 1-2 रील्स बनवूया थोडेसे. मग साडी बदलणं, चेंज करणं घडी घडी नाही पॉसिबल होत, इम्पॉसिबल होऊन जातं. तर एकीकडे भांडे ठेवणं बी एक मोठं टास्क आहे. छोटे मोठे भांडे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे असतात, त्यामुळे वेगवेगळे ठेवणे, ताटं ठेवणे, ताटल्या ठेवणे, वाट्या ठेवणे. आणि इथे फास्ट काम करायचा प्रयत्न करते, कारण की सगळे भांडे ठेवले गेले ना, तेवढंच किचन ओटा मोकळा होऊन जाईल. आणि म्हटलं एकच टोपलं भांडे तर यावेळेस बाहेर पण नाही ठेवले मी, मध्येच भांडे ठेवून घेतलेले होते. मग तिथेच किचन ओटा वाळून गेले होते. आज जरा भांडे कमी असले का तेव्हा मी असंच करते, म्हणजे पटकन भांडे लावून पण होऊन जातं. आणि जास्त भांडे राहिले का 2 टोपले भरतातच माझे. तर मग ते इथे ठेवायला जागा पण नाही राहत, तर बाहेरच उचलून ठेवून देते. शक्य तेवढं मी बाहेर नाही भांडे घासत, पण खूप जास्तच भांडे कधी वाटलंच की नाही, तर मग तिथेही बाहेर जाऊन घासावं लागतात. तर आता इथे भांडे लावले गेले जवळजवळ. आणि आता मला खोकला खूप येत होता, तर खोकलून आजारी पडून जाईल मी खूपच जास्त. आता इथे बघा, दुधाची पिशवी मी बाहेर एक कचऱ्याची पिशवी लावलेली राहते, जिथे फक्त प्लॅस्टिक गोळा करते, तिथे मी जाऊन टाकून येते. बटाटे उरले नव्हते, माझे बटाटे संपले होते. छोटे छोटे 2 बटाटे उरले होते, ते साळून घेते, मग कट करून घेईल मी. आणि आता कुकर पण लावलेलं आहे, त्यामुळे मी डाळ शिजवून घेते. मुगाची डाळ जरी करायची तर डायरेक्ट शिट्टी नाही देत, पहिले मी डायरेक्ट शिट्टी मारून घेते, मग पटकन होऊन जाते. आणि इथे मी कचरा आता छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरते. तर इथे मी आता कचरा भरून घेतलेला आहे, कारण की एकीकडे साफसफाई केली तर बरं राहतं, नाही तर खूप जास्त पसारा होऊन जातो. तसं बघायला गेलं तर खूपच पसारा होतो आहे आजकाल माझा. कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरीही. ते इथे हिरवी मिरची घेतली मी, शिट्ट्या झाल्या, कुकर बंद करून दिलेला आहे मी. आणि आता हिरव्या मिरच्या कट करून घेते. स्वयंपाक करणं म्हणजे एक मोठा टास्क. कोणाला काय आवडतं, कोणाला काय नाही आवडत, आणि काय बनवायचं रोज हा मोठा प्रश्न असतो. स्वयंपाक करणं असं लोकांना वाटतं खूप सोपं काम आहे, नाही, सर्वात मोठं अवघड काम आहे. एक वेळेस इंटरनॅशनल कंपनी तुम्ही जॉब केलेला परवडत असेल, पण स्वयंपाक करणं म्हणजे खूप मोठं, कारण प्रत्येकाची
आवड निवड सगळं विचार करायचा आणि त्याच्यात आपण स्वतःच लेडीज असं आहे की स्वतःची आवड निवड विसरून जातो. ही तेवढीच खरी गोष्ट आहे. आता पीठ वगैरे काढून ठेवलं. पीठ ऑलरेडी माझं सकाळचंच होतं त्यामुळे मी पीठ काही नवीन मळलं नाही, कारण की दुपारी मी पोळ्याच केल्या नव्हत्या आणि चांगलं पीठ असलं तर मग कशाला करायचं. आता बऱ्याचशा लेडीज माझ्या ओळखीच्या आहेत त्या आता पीठ मळून ठेवतात की पीठ मळायचं झंझट नको राहा, कारण खूप वेळ लागून जातो यार पीठ मळायला. तुम्ही म्हणाल कुठं काय लागून जातो. नाही म्हणता तरी 15-20 मिनटं लागून जातात पीठ मळत. आता पीठ किती त्याच्यावर पण डिपेंड आहे बरं का. तुम्ही म्हणाल एवढं कुठं लागतं. आता तुम्हाला पीठ किती मळायचं त्याच्यावर डिपेंड आहे. इथे तेल टाकले, मोहरी, हिंग, जिरं आणि आता हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. नॉर्मल मुगाची डाळ जशी करतो तशीच केली आहे आणि हळद टाकून घेतली आहे आणि मसाल्याचा डबा ठेवून दिला आहे मी खाली. आता तर इथे मी बटाटा पण टाकून देते आणि आपण डाळ जी शिजवून घेतलेली ती टाकून दे. आता याच्यात मी बटाटा टाकायचं विसरली होती, फक्त डाळ शिजवून घेतली, नाही तर बटाटा वरतून वेगळं शिजवायची गरज नाही पडत. आणि इथे मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार आणि आता मस्तपैकी पाणी टाकून देते. छान उकळेल, मस्त होऊन जाईल आणि आता त्याला मस्त उकळी येऊ देईल तोपर्यंत मी एकीकडे डाळ उकळी येते तोपर्यंत मी आता तांदूळ वगैरे धुवून घेते, कारण मला भात पण लावायचा आहे. पोळ्या मी लेट करेल, गरम पोळ्या करेल, कारण साखरण ते राहतील तेव्हा डबा द्यायला जातील. तर इथे मी आता पोळ्या करायच्या अगोदर भात लावून देईल. मग इथे मी कुकरमध्ये ऑलरेडी तांदूळ वगैरे धुते, ते तुम्हाला दिसत नाही आहे. आणि साधा भात लावते, नॉर्मलचा, जास्त काही हे नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वरण पिचावून घ्यायचे. आता मी कुकर ठेवून देते गॅसवर. हॅलो गाईज, तर माही आणि सईला आपण काल सोनी गिफ्टमधनं काय शॉपिंग केली ती दाखवायची आहे. तुम्हाला बघायची, आय थिंक तुम्हाला पण बघायची असेल. चला तर मग दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेरा. तर माही दाखवते गिफ्ट माहीचं. माही थोडंसं तिकडे बस, समोर बस, समोर. सही एक माही अशी समोर आहे, अशी समोर आहे. दाखव. माईची ना बॉटल खूप लीक होत होती, बॅग ओली होत होती, म्हणून एक चांगली बॉटल घेऊन आलो. अजून काय आणलं माईला? अगं टिफिन ठीक आहे. आता मी तुम्हाला टिफिन दाखवते. अगं दुसरं खायचं. चूप ना, ती कर काय खालू उलट कर. फायनली माहीने खोललाय. तर इथे आहे माही, काय इथे ओपन कर. हे पण माझे चमचे, हे पोहे दिले मग हे बापांना. आणि हे हा ना, हे जे करते कसं खाईल ग, नूडल्स खायला. आणि हे का इथं भाजील, इथं पोहे, आणि इथं पोहे पण येणार, आणि इथं भाजी खाऊ, डाळू पण, भाजी पण, आणि इथं पोहे पण, आणि भात पण, आणि पोळी पण, इथं भाजी पण, सगळं बसू शकतं. डन. आता माई डबा ठेवून दिला. आता सई ही आहे माझी बॉटल सगळ्या, आणि ही आहे माझं टिफिन. दाखव ओपन करून. याच्यामध्ये गरम पाणी बी राहतं आणि थंड पाणी बी राहतं. मम्मी पण खोलून नको, आम्ही पण खोलून नको. आणि हे
म्हणजे माझं कोणतं कलरचा असेल तुम्ही सांगा मला. पिंक कलरचा. हा, पिंक कलरचा टिफिन आहे. त्याच्यामध्ये चिप्स, इथं पोळी ठेवायची आणि इथं भाजी ठेवायची. नाहीतर आपण राईस आणि भात ह्याच्यामध्ये लाडू घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच्यासोबत एक चमचा भेटला. मला पण भेटला 2. आणि ही आहे मम्मीची बॉटल. आता माई खोलणार ती बॉटल. आणि कोणची कलरची असेल तुम्ही सांगा. हे का? पिंक. पिंक. हे पा मम्मी हे काय ग? राहू दे. तोडू नको, तोडायचं नाही ते, तोडू नको ना. आपण खोलून दाखवू माई. हा खोलून दाखवतो एकदा. ही बॉटल आहे माझी आणि हे पा छोटीशी. खोला. आता ही मम्मी खोल. ही खोलतं तोपर्यंत, ती नको खोलू. माईला खोलायला लावते मी. हे पा. तर ही बॉटल आहे पूर्ण काचेची, वरतून प्लॅस्टिक आहे त्याला. आणि ही आहे आमची जेवणाची. पूर्ण काचेची बॉटल आहे. मी खास माझ्यासाठी पर्समध्ये ठेवून एकटी जेव्हा जाते त्याच्यासाठी आहे. आणि ही बघा, ही आहे. ती बॉटल खोलण्यासारखी नाही आहे. तू हे पण बॉटल. हे पण बॉटल. हे पण पिंक कलरची आहे. हे पण तिथे मस्त. हे तिथे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, माहीची बोलणं कसं आहे कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.